रश्मी नाही वाढलं मग काय हाताने घ्यायला येत नाही का? देवाने तुम्हाला हातपाय दिलात आहे ना, स्वयंपाक केलेला आहे, सगळा स्वयंपाक केलाय ना, आत्ताच बसली पुस्तक म्हणताय का कानाखाली लावेल म्हणून? अहो कानाखाली कशाला, मारून टाका ना, मला मारून टाका म्हणजे अक्षरशः तुम्हाला समाधान होईल. तुम्हाला अक्षरशः असं झालं की ते जावा तिथं तिच्यासोबतच लग्न करा आणि तिथंच राहा, मला काही गरज नाही. वाटलंच तुम्हाला जर पाहिजे असेल ना माझ्याकडून सोडचिठ्ठी पाहिजे असेल ना तर मी त्याच्यावर सही पण करायला तयार आहे. हे जावायलाच फोन करते नक्की काय झालंय आणि काय नाही. जाऊ जरा फिरून येऊ, तुला बरं वाटेल मग म्हणतोय मी तुझ्या काळजीपोटी. हा ये लवकर ये, वाट बघतोय मी. हो ठीक, कोणासोबत बिझी आहे एवढा? हा हॅलो, बोला की मामी, बोला. कधी ठीक आहे, आपण सुरेश जाऊया आता. मगाशीच आदित्यचा फोन आला होता की मी येतोय घरी म्हणून. मला आदित्य न्यायला येणार आहे आणि मी सासरी जाणार आहे. मी ठीक आहे, चला मग जाऊया. आईला ही शालिनीचा भाऊ इकडं काय करत होता? रश्मी चल ना, भूक लागली मला, जेवायला वाढ तेवढं. का रश्मी नाही वाढलं मग काय हाताने घ्यायला येत नाही का? देवाने तुम्हाला हातपाय दिलात आहे ना, स्वयंपाक केलेला आहे, सगळा स्वयंपाक केलाय ना, आत्ताच बसली पुस्तक वाचत बसली. जरा वेळ हाताने घ्या तिकडे आहे किचन मध्ये आणि जेवण करा. मी माहेरला गेल्यानंतर काय मला फोन करून बोलवून घेता का जेवायला वाढ म्हणून? सनी तसं तुमची आई हॉलमध्ये बसली, तिला सांगा. काय झालंय रश्मी, अजून पण रागच आहे का तुला? हा मी एवढं चांगलं बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि मला अशी बोलतीय? सांगायचं ना पुस्तक वाचते घ्या तुम्ही म्हणून. सनी एवढी काय महाभारत वाचून दाखवायची काय गरज नाही, घेतो हाताने, तुला नाही का जेवायचं? हे बघा सुरमीची बाबा, मला ना चिडीला घालवायचं नाहीये, इथून जावा तुम्ही. मला तुमचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये. तुम्हाला काय वाटतं तुम्ही माझ्यावर प्रेम करताय? तुम्ही खोटं दाखवताय का मला सगळं माहित आहे. तुम्ही बायकोवर किती प्रेम करताय आणि किती काळजी ना बायकोची, ही सगळं माहित आहे. त्याच्यामुळे ही असली खोटी माझ्यावर फेक प्रेम करायचं, खोटी माया दाखवायची नाहीये. मला माहित आहे सगळं. आपल्याच बेडरूम मध्ये कुशाल तुम्ही त्या पुरीला घेऊन बसताय, त्या रियाला. लाज वाटाय पाहिजे ना तुम्हाला. अहो ती रिया आणि शालिनी ताई बसल्या होत्या ना बेडरूम मध्ये, तर तुम्ही निघून जायचं होतं ना. हा आणि ती कुशाल मला म्हणताय की नाही जा सुरमिशा रडत असेल. काय बोललं? रिया सोबत बोलायचं होतं ना, जे काय पर्सनल तुमच्या गोष्टी झाल्या असतील बोलून, भेटायला आहे का नाही? नाही तिला एक लाज नाही, पण तुम्हाला तर थोडी लाज पाहिजे ना. रश्मी तोंडाला वर घाल, तू आहे ना लय आता तू चफर बोलायला लागली. अशी थोपाडीत लावेल का नाही तुझ्या? लय लाड केलाय आतापर्यंत माझ्या आईच्या बापाच्या सगळ्यांच्या विरोधात जाऊन तुझी साईड घेतली का नाहीये? हा आणि काय सारखं रिया लावलंय? मैत्रीण कोणाची ती? तुझी मैत्रीण आहे ना, मग तू स्पष्टपणे तिला बोलायचं ना, रिया तू आमच्या घरी यायचं नाही, माझ्या नवऱ्यासोबत बोलायचं नाही, आवडत नाही, स्पष्ट बोलायचं होतं, सांगायचं होतं ना. कशाला त्या दिवशी घरी जाऊन तर पडली, तिथं जाऊन सॉरी म्हणली तिला? हा आणि परत अजून माझ्या ओरडती. तुला एवढा त्या रियाचा राग येत असेल ना, तू तिला फोन कर, तिला जे काय बोलायचं ते बोल, मला बोलायचं नाही, कळलं का? हा आणि तू किती शहाणी मला माहित आहे. लका तुझ्यासाठी अक्षरशः किती बाबांसोबत खोटं बोलली तू. बाबांना काय म्हणली तू? बाबांना शब्द दिला होता ना की आपल्या घरातली जी काय भांडणं आहे तू पाहुण्या रावळामध्ये सांगणार नाही म्हणून. तुझ्या आईला सांगितलं का नाहीये? शालिनी ताईची तुझी भांडणं झालेली, सगळं जे काय भांडणं झालेलं जे आपल्या घरात चाललंय ना, सगळं ते तुझ्या आईच्या कानावर घातलं का नाही तू? खरं सांग. शालिनी रश्मीला काय झालंय सारखं भांडायला लागली? हा नाही विनाकारण आता सुरेश गेला तिला बोलवायला जेवायला वाढ म्हणून. सनी आणि कशी मोठमोठ्याने बोलते बघितलं का? हा ना त्या शांताबाईच्या कानावर घातलं असं बरं झालं असतं मी तर म्हणते. वाटलं जाऊ द्या की तुझा बाप म्हणला की नको आपल्या घरातले भांडणं पाहुण्या रावळ्यामध्ये, तो ही लईच करायला लागली आजकाल. हा मारा तुम्हाला येतच काय आहे बायकोवर हात कुजलायचा. दुसरी आहे ना अक्षरशः तुम्हाला अक्कल पाहिजे. शेवटी मला पण बघायची ती रिया भांडारी तुम्हाला किती दिवस सांभाळती आणि मला म्हणताय का कानाखाली लावेल म्हणून? अहो कानाखाली कशाला, मारून टाका ना, मला मारून टाका म्हणजे अक्षरशः तुम्हाला समाधान होईल. तुम्हाला अक्षरशः असं झालं की ते रियाला कसं भेटेल, काय झालं एवढं अक्षरशः तुम्हाला लाज पाहिजे. ते आधी त्याला कळाल्यानंतर काय होईल. पण इथनं पुढे बघा मी सुरमिशीच बाबा, तुमचं जर खरंच त्या रियावर प्रेम, खरंच तुम्हाला ते रिया आवडती ना, मी शेवटचं सांगते बघा, इथनं पुढे मी माफ करणार नाही, कायमची माहेरला निघून जाईल, समजलं का? त्याला नाही थांब मी सुरेशला आवाज देते. ते सुरेश आतमध्ये गेलाय ना, तो एकमेकाला होते हाना बिनायचं रश्मीला, आणि ते रश्मी माहित नाही. परत अजून शांताबाईला कळालं तर परत शांताबाईला यायची अजून 4 माणसाला घेऊन, आणि परत आपल्या घरात भांडणं नको. आई थांब, नवरा बायकोची भांडणं येतं त्यांची ते बघून घेत्याल, तू मध्ये पडू नकोस. कशाला मध्ये पडते? आणि तसं रश्मीला एक मुस्काडीत लावली म्हणून काय मरते काय ती? बघितलं ना सुरेशला किती बोलते. हा नवरा आहे आपला, जेवायला वाढतोय, वाढ म्हणतोय, तिला अक्कल आहे का? कुशाल तिला सुरेशला बोलते. थांब शालिनी काय म्हणते ते बघते मी, आलेस. पण का नाही ऐकतच नाही अजिबात. काय झालं सुरेश, काय भांडणं करताय? अगं आई बघ, तू विचार, तुझ्या सोनाला विचार, तिला चांगल्याने मी म्हटलं जेवायला वाढ किंवा तू जेवली का नाही, चांगलं विचारायला आलं तर ती सारखं त्या रेविषयी संशय घेते. रश्मी का काय झालं? हे बघ रश्मी, आपल्यासाठी का नाही संसारासाठी आहे ना, संसार करायचा म्हटल्यानंतर हे संशय हे चांगलं नाही. संशयाचं जर भूत एकदा डोक्यात शिरलं का नाही ते जात नसतं बरं का, संसार उद्ध्वस्त करत असतं. विश्वास नाही आहे का तुझ्या नवऱ्यावर तुझा? हा
आता एवढी चांगली सोन्यासारखी पोरगी झाली, सुरेश काय असं माझं पोरगा असं फालतू वागतंय काय? नाही झाले असेल त्याच्याकडून एकदा चूक, म्हणून काय सारखं सारखं चुकाच करणार आहे ती, असं बोलती तू त्याला? अहो आई, विश्वास हा विश्वासाचा प्रश्न नाही. विश्वास होता आतापर्यंत म्हणून तर संसार करून दाखवला ना मी. पण आहे ना, विश्वास आहे व माझा, पण विश्वास टिकवणारा माणूस आहे का ती बघा ना आधी व्यवस्थित. रियासोबत बोललेत, मी तिथं होती, बाहेर काल उभा होती, तर मला आहे ना म्हणलं जा जा सुरमीच्या झोपली असेल, पडल खाली बेडवर झोपली जा म्हणलं, कारण मला ह्यांच्या दोघांमध्ये ना माझी अडचण होत होती, म्हणून मला लावलं. विचारा ना. नाही तुमचं पोरग तर तुम्हाला लय वाटतं ना, लय पोरग चांगलं वागतं, लय विश्वास आहे ना, तर ठीक आहे ना, त्याला विचारा. सुरमीशाची शपथ घ्या सांगा ना, तर घ्यायला सांगा सगळ्याची शपथ. खरंच त्यांच्या मनात रियाविषयी काहीच नाहीये का म्हणावं? हा, अजिबातच पाप नाहीये का म्हणावं त्या पुरीविषयी? विचारा ना, विचारा. दोघं बेडरूम मध्ये बसून सनी ना मिठी घालून एकमेकाला रडत होती ही. हा, नाही ही त्या रियाचा गैरफायदा घेत असतील किंवा ते रिया म्हणणारीच्या पण मनात असेल. पण आहे ना, मला तुमच्या पोरावर विश्वास नाहीये, कारण विश्वास ठेवण्यासारख्याचं लायकीचं ते असं वागतच नाहीये ते. आई, मला आहे ना, मला नाही वाटत की ह्या बाईसोबत मी संसार करेल म्हणून. हे बघ, ह्या रश्मीची लय नाटकं झाले ती. त्या दिवशी माहेरला पण आहे ना, मला नव्हतं राहायचं, तरी तिथं 2-4 दिवस हिच्यासाठी राहिलो. आणि परत ती रिया आली होती ना हिला भेटायला, तर रिया आहे ना रियाला भांडली ती. आणि नंतर ते रियाला वाईट वाटलं म्हणून ती रिया रागाने गेली आणि ते रियाला सॉरी म्हणायला गेली तिच्या घरी. आणि नंतर परत अजून मला पण आहे ना, मी राग आलो तर मला फोन करून बोलून घेतलं. म्हणजे हिला आहे ना, ही काय बोलती, कसं वागते ही जी हिलाच कळत नाही. आणि नंतर स्वतःची चूक दिसली का नाही, मग म्हणते हा माझ्याकडून चुकलं, मला माफ करा, अशी बोलती बघ. ही बाईच्या डोक्यात आहे ना अक्षरशः ही जी बुद्धी भ्रष्ट झाली असं वाटतंय. आई, मी चाललो, मला जेवायला पण नको काय नको, मी चाललो, येतो संध्याकाळी परत येतो वापस बघ. ही मला घरात अशी कटकट आहे नको, चांगलं बोलायला जावं तर हीच अक्षरशः वेगळं अर्थ काढती आणि भांडत बसती माझ्यासोबत. नाही नाही, बरोबर आहे, तुमच्या मनासारखं झालं ना, जावा. अहो जाऊ देव, तुमच्या पोरावर लय विश्वास आहे ना. आता दिवसभर बाहेर जायचं, संध्याकाळी यायचं, म्हणजे चांगलं मनासारखं होत आहे ना. माझी लय आता ह्यांना माझं थोबाड बघू वाटाना, माझ्यावर प्रेम व्हायना ना. आतापर्यंत आहे ना, आतापर्यंत संसार केला तेव्हा लय म्हणत होतं रश्मी तुझ्यासाठी हे करतो ते करतो, पण नाही. आता दिवसभर बाहेर जायचं म्हणजे जाणार ना, त्या बाईलाच भेटायला जायचं असेल, रियाली फोन केला असेल ना, म्हणून तिला भेटायला जायचं असेल, म्हणून माझ्यासोबत भांडणं करून चाललं ते. जावा तिथं तिच्यासोबतच लग्न करा, तिथंच राहा, मला काही गरज नाही. वाटलंच तुम्हाला जर पाहिजे असेल ना, माझ्याकडून सोडचिठ्ठी पाहिजे असेल ना, तर मी त्याच्यावर सही पण करायला तयार आहे. कशाला उगाच तुमच्यामध्ये मी कबाब मी हड्डी कशाला? मला परत अजून काही माझ्यामुळे तुम्हाला अजून लय बोलाय चाला यायचं नाही, लय अडचण होईन. मला तुमच्या शिव्या साप नको बाई, माझ्या पुरीला घेते जाते मी माहेरला. आई, मी बाहेर आहे, मला फोन कर. काय माहितीये का, असल्या टेन्शन मध्ये अजून जर मी टेन्शन मध्ये घेतलं ना, तर मी अक्षरशः ना, मला असं वाटतं मी जिवंत पण राहायचो नाही. ह्या बाईसोबत जर राहिलो का नाही अक्षरशः मला वाटतं मी लवकरच मरून जाईल बघ. हिला नीट सांग जरा, तुझ्या सुनाला नीट सांग. आणि लय मला धमकी देऊ नको म्हणावं, माहेरला जाती. माझ्या पुरीला हात पण लावू नको म्हणावं. माझ्या पुरीचा तुला काही संबंध नाही. जायचंय ना माहेरला, तर तुझी तू बॅग भरून एकटी जा. सुरमिशाला अजिबात हात लावायची काही गरज नाही. होय, सुरमिशाला हात लावू नको, तुम्हीच हात लावू नका. पोरगी शेवटी माझी येते. हा, हात लावू नका म्हणजे एक दिवस तरी रडायला लागले तर अक्षर घ्यायची कळते का? आणि म्हणे पुरीला हात लावू नको. रश्मी, काय चाललंय? हा, 8 दिवस झालं भांडणं अगं बंद कर ही. बस ना अगं, कशाला उगत मी तर सांगते सुरेशला, मी समजून सांगते असं काय करणार नाही. अगं ते तुला आला होता ना, चांगलं बोलायला आला होता का नाही, की तू जेवली का नाही, मला जेवायला वाढ म्हणाय आलता का नाही? काय गरज होती वाकड्यात घुसायचं? वाढायचं होतं त्याला जेवायला, मग इकडे येऊन बसायचं होतं. काय कळतं का नाही तुला? हा बघा आई, तुम्हाला आहे ना तुमच्या पोरावर विश्वास असेल, पण मला माझ्या नवऱ्यावर विश्वास नाहीये. माझ्या डोळ्याने बघितलंय. तुम्ही होतात का, आपण सगळे स्वयंपाक करत होतो का नाही, तेव्हा आहे ना मी इकडे बेडरूम मध्ये आली होती, तर बेडरूम मध्ये रियाच्या गळ्यात गळा घालून सनी ना अक्षरशः लई त्यांचं बोलणं खो हसणं खेळणं चाललं होतं. तुम्हाला माहित आहे का? माझ्या डोळ्याने बघितलंय मी. तुम्हाला माहिती आहे का काय नाही म्हणून? ह्यांचं आणि त्या रियाचं काहीतरी अफेअर चाललंय, लपड चाललंय, मला चांगलं माहिती आहे. पण काय माहिती आहे का, माझ्याकडे काही प्रूफ नाहीये. जेव्हा प्रूफ सापडेल ना, तेव्हा वेळ निघून गेलेली असेल बघा आई, तुम्हाला अजून सांगते. आणि जेव्हा रियाचं ह्यांचं खरंच काय मला प्रूफ सापडेल ना, तेव्हा मला वरून खाली ब्रह्मदेव जर आले म्हणले का नाही ह्याच्या माणसासोबत संसार कर, तरी सुद्धा मी कुणाच्या बापाला ऐकणार नाहीये. मी माझ्या आईच्या इथं माझ्या पुरीला घेऊन कायमची राहायला जाणार आहे बघा. मग तुमच्या पोराचं दुसरं लग्न करा, नाही तर 10 लग्न करा, मला काय घेणं देणं नाहीये. हे बघ रश्मी, तुझ्या पाया पडते. हा, नको बोलू. आई किती रागामध्ये गेलाय, उद्या काय झालं, काय कमी जास्त काय करायचं? हा, सांगते की अगं, मी त्याला समजून सांगते. तसं काय हाय का बघती, ते रियाला फोन करून सांग ना तू मग, की बाई माझ्या नवऱ्यासोबत काय बोलू नको काय नको. त्या रियाचं लग्न झालंय अगं. हा, ती काही इथं राहायला आली होती, तू पण उगं हे करते. तुझीच मैत्रीण आहे ना, तू सुद्धा. आता त्या दिवशी तिचं पोरगं मेलं होतं, तिचं ऍक्सिडेंट झाला होता, तर तू स्वतः म्हणली का नाही मला जायचंय बघायला म्हणून? मी काय बोलले का तुला? हा, तूच करते, तुझ्या नवऱ्याला घेऊन जाते ते रियाच्या घरी बोलायला सांगते, परत तू संशय घेते. असं कसं बोलते का बावळटवाने तू? हा आई, मला काय माहित, मी अक्षरशः एवढी इमानदारीने त्या रियाला बघायला गेली होती, पण मला काय माहित माझ्या नवऱ्यावर डोळा टाकून
दाखल म्हणून किंवा माझा नवरा अक्षरशः तिलाही होईल म्हणून. मला माहिती आहे का, मी आपल्या मोकळ्या मनाने म्हणलं चल माझ्या मैत्रीण आहे, तिच्यासोबत असं झालंय म्हणलं, वाईट झालंय, चला बघायला जावं. बरं झालं तिच्यासोबत तिचं लेकरू पण गेलं ती पण, कारण तिची करमत तिला भेटली. असंच असते. आता मला आता खरं तसं म्हणायचं नाही बरं का बाळराजासाठी, पण काय माहिती आहे का, ते रियाची करमत आधी पण माझ्या नवऱ्यासोबत अक्षरशः लई तिची लपडं करत होती आणि आता लपडं करायला लागली आहे. नवऱ्याला सोडलं एकीकड, सासर सोडलं एकीकड, माहेर पण सोडलं एकीकड, आणि माझाच नवरा धरलाय अख्ख्या जगामध्ये. बरा माझाच नवरा तिला गोड लागायला लागला. हा असं आता अक्षरशः मी पण राग आला तर रियाला फोन करून सांगणार आणि परत सॉरी बिरी म्हणणार नाही. आई तुम्ही जावा, मला ना एकटीला राहू द्या जरा वेळ. सुरमीचे उठले ना पुरीला कोणी घेत नाही माझ्याशिवाय, निघत माझी करतात ते, आणि मला काम करायचंय. तुम्ही जावा इथून. आई तू बाहेर जा बाहेर. मी रश्मीला समजून सांगते. हे बघ, मला माहिती आहे आमच्या नणंद भाऊजाची फार हाणामारी झाली, भांडणं झाले ते, पण शेवटी मला असं वाटत नाही माझ्या भावाचा आणि भाऊजाचा संसार चांगला नाही हो, असं वाटत नाही. मी सांगते समजून, तू जा बाहेर, नको टेन्शन घेऊ, आणि बाबाला नको सांगू. बाबाला आधीच तर बीपीच्या गोळ्या हे चालू येतं. जा बाहेर, मी सांगते समजून. सांग बाया सांग, तुझं ऐकलं तर बघ. शालिनी ताई, तुम्ही किती समजून सांगणार आहे ना मला चांगलंच माहिती आहे. मला असं वाटतं तुम्ही पण बाहेर गेलं तर चालेल. मी जरा पुस्तक वाचते देवा देखाचं, ज्याला जसं वागायचंय ना तसं वागू दे. माझ्या नवऱ्याला दुसऱ्या पुरी आवडतात ना, लपड करायचंय ना, करू बापडीचं. फक्त मला एकदा कळू द्या, मग नंतर बघा मी काय करते ते. तर शालिनी ताई तुम्ही पण गेलं तर बरं होईल. मला तुमच्यासोबत भांडायला अजिबात इच्छा नाहीये. तुम्हाला हात जोडते मी. हे बघ रश्मी, मला माहिती आहे मी तुला आवडत नाहीये. आपली हाणामारी झाल्यात, काय गोष्टी मी तुझ्यासोबत लय चुकीचं वागले माहिती आहे ना मला. आणि हे बघ, मी पण आता 2-4 दिवसामध्ये आहे ना माझ्या घरी जाणार आहे सासरी. संजयचा फोन आला होता की नेहाला येतोय म्हणून. त्याच्यामुळे हे बघ रश्मी, मी तुझी माफी मागते वाटलंस, पण नाही ना मी खरं सांगते, माझा भाऊ म्हणणारा खरंच नालायक आहे. त्याचं चुकलंय बघ, तो अक्षरशः लपड करतोय. आणि हे बघ मला फक्त एवढंच वाटतं की मी जी तुला प्रूफ दाखवणार आहे, तू कुठंच नाही तुझ्या मनात ठेवायचं. फक्त सुरेशला नाही सांगायचं किंवा आई बापाला नाही सांगायचं माझ्या. तुला मी अजून सांगते, सका मामा नाही सका मामा, त्यांनी ना फोटो काढलं सुरेशचं आणि रियाचं बोलताना, आणि व्हिडिओ पण काढले आणि फोटो पण काढले. ते मी तुला दाखवते, कारण मला सुद्धा असं वाटत होतं माझा भाऊ असं वागणार नाही, पण मला सुद्धा लय मोठा धक्का बसला माहिती आहे का. त्यामुळे ना मी माझ्या मोबाईलमधलं तुला फोटो दाखवते. तू सुरेशला बोलायचं असेल तर बोल, पण मी तुला फोटो दाखवल्यात हे फक्त सांगू नको, एवढं लक्षात ठेव. कारण आमच्या बहीण भावामध्ये भांडणं होत्या ग, म्हणून म्हणते मी. पण हे बघ, सुरेशला आवर घाल जरा. आणि तुझी आई बोलली का नाही शांताबाई, ते बरोबरच बोलली. मला असं वाटतं सुरेशचं आणि त्या पोरीचं काहीतरी लफडं चाललंय, आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं तुझा संशय खरा आहे. म्हणजे शालिनी ताई, म्हणजे तुम्हाला कसं काय व्हिडिओ आणि फोटो तुम्ही कुठं काढलं? अगं हे बघ, आता तू काय सगळं हेच करणार का? कुठनं आलं फोटो, कसं काढलं हे? तुला प्रूफच पाहिजे होता ना. हे बघ, मला एवढं वाटतं की माझं नाव ह्यातमध्ये आलं नाही पाहिजे. सुरेशनं जर विचारलं की तुझ्याकडे फोटो कसं काय आलं, तर तू काय बोलायचं ते बोल. माझं आणि सका मामाचं नाव आलं नाही पाहिजे. मग ते तुला काय बोलायचं तुझी तू बोल. माझ्याकडे आहे ते एक व्हिडिओ पण आहे, फोटो पण आहे, आणि त्या रियाने सुरेशने एकमेकाला मिठी घातलेलं पण आहे. त्याच्यामुळे मी तुला तेच सांगते, हे फोटो आहे तुझ्याकडे प्रूफ. उद्या सुरेश जर म्हणला का नाही तिचं माझं काय नाहीये, तर तुला दाखवायला हाये. आणि असं दाखवायचं त्याला म्हणायचं तुझा माझा काय संबंध नाही, मला नाही तुझ्यासोबत संसार करायचं असं म्हणायचं. बिंदास सुरमिशाला घे आणि तुझ्या आई बापाच्याकडे राहायला जा. म्हणजे मला असं नाही वाटत ग तुझा संसार मोडावं म्हणून, पण असल्या माणसासोबत कोण राहणार ग? बस माझा सख्खा भाऊ आहे ग, पण शेवटी मला असं वाटतं ना त्याचा संसार चांगला चालावा. पण तुझ्यासोबत चीट केल्यानंतर काय करायचं सांग बरं? तुझ्यासोबत खोटं बोलतोय, माझं प्रेम आहे तुझ्या असं म्हणतोय, आणि दुसऱ्याच पुरीसोबत लपडं करतोय. उद्याच्याला लग्न करून आणून मग काय करायचं? माझ्या नवऱ्याने बघितलं नाही हो बाळ्यानी काय केलं. माझं सोडचिटी झाली होती का नव्हती झाली ना, तरी ती काय नव्हत्या पुरीचं तनया, तिच्यासोबत प्रेम केलं, प्रेमाचं चाळ केलं, आणि शेवटी लग्न करून आणली की घरात, आणि मला लावलं घराबाहेर. म्हणून माझ्यासारखी तुझी गत नाही व्हावी म्हणून सांगते मी. ठीक आहे शालिनी ताई, तुम्ही मला फोटो पाठवा. तुमचं नाव नाही येणार आणि सका मामाचं पण नाव मी नाही सांगणार. फक्त फोटो आहेत ना मिठी घातलेला व्हिडिओ, तर ठीक आहे मी माझ्या आईला दाखवते. आणि मला अजून ह्यांच्याविषयी प्रूफ गोळा करायचा आहे. मग बघा तुमच्या भावासोबत मी संसार करते का ते. जा लय प्रॉपर्टी करत होती. अगं माझ्या भावाच्या आयुष्यातनं गेली म्हणजे प्रॉपर्टी माझीच होणार सगळी. काय तू तुला लावायचंच आहे तसं पण. हो ना अगं खरंच केलंच मी. काय मला सुद्धा लय माझ्या भावाचा राग येतो, पण ती काय ऐकतोय का सांग बरं. ठीक आहे मी तुझ्या व्हॉट्सअपला पाठवते फोटो, बघून घे. आणि अगं 2-3 दिवसांनी संजय येणार आहे, तर प्लीज तेवढं भांडू नको ना. आणि मी तुला सांगते ना, माझ्याकडून जर काही चुका झाल्या असेल तर मी तुझी माफी मागते. शेवटी आता तूच मला किती हाणलं ग. आता तुला माहिती आहे माझा स्वभावच असा आहे फटकाळ की मी बोलून जाते, पण मला लय वाईट वाटतं अगं नंतर. ठीक आहे शालिनी ताई, मी संजय आल्यानंतर असं काही बोलणार नाहीये. आमच्या नवरा बायकोची भांडणं आम्ही बघून घेईन. संजयपर्यंत नाही पोचणार, उगाच तुमची इज्जत जायला.
रश्मी बोल, झालं का नाही जेवण? सुरमेची तब्येत बरी आहे ना? आई मला नाही इथं राहायचं बघ, मला माझ्या संसारामध्ये नाही संसार करायचं मला. तुला असं वाटतं तुझा जावाई लय चांगला आहे, लय चांगला आहे. माझ्यासोबत भांडणं करून सनी बघ गेलाय सकाळी. मला म्हणलं की संध्याकाळपर्यंत येणारच नाही, उगाच भांडणं करतोय माझ्यासोबत. मी सांगितलं ना त्या रियालाच भेटायला गेला असेल बघ. आई मी तुला सांगितलं ना मला नाही राहायचं बघ इथं, मला तुझ्याकडे यायचंय तिथं, ते पण कायमचं. अगो बे रश्मी, अगं अगं रडू नको, रडू नको, बाय बाय रडू नको. काय झालं काय? काय झालं म्हणजे कशामुळे भांडणं झाली? काय झालं काय? काय रियाला फोन केला होता काय जावया फोन? काय झालं काय? कशामुळे भांडणं ते तरी सांग. अगं आई तुला नाही माहितीये का, माझ्याकडे ना प्रूफ आहे, फोटो इथे ते रियाला भेटलेले. काय काय बोलले ते मला सगळं माहित आहे यात. म्हणजे फोटो? कसलं फोटो? काय बोलते रश्मी तू? सकाळी कशामुळे भांडणं झाली? काय जावया कुठे गेलं? काय झालं? काय आता तू रडणं थांबव पहिलं, रडणं थांबव पहिलं. काय झालं सविस्तर सांग मला, रडू नकोस. आई बाबा आले, ते माझा सासरा आलाय, त्यांना जेवायला देते आणि मी तुला नंतर फोन करते बघ. मी तुला सांगते त्या शालिनीने फोटो काढलं होतं बघ. बेडरूम मध्ये मी जे स्वयंपाक आपण करत होतो ना, त्या सुरमिशीचे बाबा आणि रिया बेडरूम मध्ये होते. मी नंतर फोन करते आई, ठेवते मी, नंतर बोलते. अगं पण हॅलो हॅलो, ए रश्मी रडू नको, हॅलो. ठेवला वाटतं, मुडदा बसवला ह्या जावायाचा. आणि भांडणं कशामुळे करतो या? सांगितलं होतं ना चांगलं राहावं म्हणून, सोन्यासारखी पोरगी झाली, चांगला सोन्यासारखा संसार आहे, बायको आहे सोन्यासारखी. ह्याला काय झालंय? नाही थांब, त्या जावायला फोन करते, कुठे काय म्हणावं लागल. विनाकारणच माझ्या पुरीला कशा पाय रडवतो या? आणि ते रियाचं काय? आता रियाचं पण रश्मी म्हणलं बरं का, रश्मीला अगं त्या रियावर नको संशय घेऊ. पण काय म्हणते काय, कसलं फोटो आणि कसलं शालिनीने काढल्या तर? आता ही रश्मी पण आहे त्या शालिनीवर हे करते, विश्वास ठेवते. शालिनी मुडदा बसवला त्या शालिनीचा, तिला वाटतं की हिचा संसार हो नाही. रश्मीचं कसं वाटोळ हो, ही तर त्याच्यावर टपली आहे. आणि ही माझ्या पुरीला कसं सांगावा? हे जावायलाच फोन करते, नक्की काय झालंय काय नाही. अहो दाजी पण नाही, मी आले असते तुम्हाला भेटायला, पण काय म्हणजे कशामुळे आलं तिकडं? मग घरी ये ना दाजी, तिकडं नाही येऊ शकत दाजी. हे बघा हो, आदित्य येणार आहे, मी आज जाणार आहे हो माझ्या सासरी. तर काय म्हणजे या की तुम्ही घरीच या की, आता तुम्ही तर म्हणता इकडं आलो या, मग या की घरी. कायला खरी आहे असं असतं कुठं? अगं मी आणि माझं मित्राचं काम होतं ग, मित्राचं काम होतं, मित्र गेला, 4 व्हीलर घेऊन आलोय मी. 4 व्हीलर घेऊन आलोय मी. म्हणलं आता कसं आहे करावं, म्हणलं आता रियाला असेल घरी म्हणून रियाला फोन करावं म्हणलं, आणि रियाला बोलून सर म्हणलं कॉफी पिऊन येऊ आपण. आता घरी काय, घरी ते काकू काका असणार, ते बोलणं ही मला एवढा वेळ नाही ग. बोल ना तू, यासाठी वेळ काढतो जरा थोडं, आपण येऊ ना बाहेर फिरून सनी, कॉफी ही घेऊ जरा थोडं, तुला बरं वाटत. घरात बसून बसून बोर होत नाही बी. चल आपण जाऊ कॉफी पिऊन येऊ जरा. ये लवकर ये. हा इथं मी तुला सांगितलं ना, इथं आहे 4 व्हीलर घेऊन आलोय, टेन्शन घेऊन ऊन बिन काय लागणार नाही. एसीची गाडी आहे, ये मस्तपैकी जाऊ आपण फिरून येऊ. तुला बरं वाटेल म्हणून म्हणतोय मी. काय दाजी तुम्ही किती काळजी करता माझी? ठीक आहे दाजी, बरं ठीक आहे, मी मम्मीला विचारते. पण मी म्हणलं असतं घरूनच गेलो असतोच राहो. बरं रश्मी कशी, माझी मैत्रीण बरी आहे ना? तिच्यासोबत भांडणं बिणं नाही ना केलं दाजी तुम्ही? हे बघा मी माझ्या रश्मीला फोन करून विचारा ना माझ्या मैत्रिणीला, भांडणं बिणं जर करून नाही ना आलं तुम्ही. कायला करी ठेवू का फोन? मग जा तुम्ही, जाऊ दे. असं वाटलं की तू आता रश्मीला फोन करून सगळं सांगणार आहे का? आता रश्मी कसं आहे, आता तिला काय माहित, मी मित्राच्याकडे चालू होतो, मग मित्र गेला तिकडं, 2 4 व्हीलर त्याची आणली होती ना. मग ही तर म्हणजे कसं आहे, त्याची 4 व्हीलर मित्राच्या घरी होती, ती सोडवायला ती न्यायला आला होता. मग त्याला म्हणलं ठीक आहे, म्हणलं तू जा, म्हणलं मी येतो. मग आता मी तुला फोन केला तर तू आता मला ही रश्मी कशी काय कशी भांडणं करून आलत का नाही दाजी असं बोलायला लागली. जाऊ दे रिया, मग ठेवतो फोन मी, तुला नसेल यायचं तर जाऊ दे. मला मी तुझ्या काळजीपोटी म्हणलो की तुझ्या सोबत देवाने असं केलंय, म्हणलं तुला थोडंसं बाहेर फिरवलं म्हणजे बरं वाटत. जाऊ दे, ठेवतो मग मी, जातो मग. ठीक आहे मग, बाय, ठेवतो मी, जाऊ दे, चल. हॅलो हॅलो, अहो दाजी तुम्ही कशाला एवढं चिडताय? काय तुम्ही पण. बरं ठीक आहे, 15 मिनिटं थांबा तिथं, 15 मिनिटात आलेस मी. आलेस 15 मिनिटात? हो आले, ठेवा हो. बरं ठीक आहे, नक्की ये दमाने, अर्धा तास लागू दे, हाय मी इथं. पण लवकर ये, नको लई वाट बघायला लावला का, ऊन लागतं इथं लई. मस्तपैकी गाडीत बसून जाऊ, जरा फिरून येऊ, तुला बरं वाटेल मग म्हणतोय मी तुझ्या काळजीपोटी. ये लवकर ये, वाट बघतोय मी. हो ठीक आहे दाजी, बाय. हो ठीक आहे, बाय. आता का बाया, हे जावाय काय खरंच त्या रियासोबत बोलायला लागला काय? कधीपासून फोन लावते, व्यस्त कोणासोबत बिझी आहे एवढा? हॅलो, बोला की मामी, बोला. हॅलो, जावाय बापू, मी बोलते शांताबाई.
कुठे जावाय बापू तुम्ही? घरीच आहे ना? नाही नाही मामी, मी जरा बाहेर आहे, मित्रासोबत आहे जरा. ते अर्जंट काम आहे ना मित्राचं, तर तिकडं आलोय जरा. हां बोला की मामी, पटकन बोला. ते कसं घाई आहे ना जरा थोडं, ती मित्राचं काम आहे त्याच्यामुळे कामात आहे मी. बोला ना बोला, काय झालं बोला. हे बघा जावाय बापू, मी तुम्हाला आत्ता सांगून आली होती मी येतानी की आहे ना तुमचा सोन्यासारखा संसार आहे, सोन्यासारखी बायको पोरगी सगळं सोन्यासारखा संसार करा म्हणून. भलत्याच कुठल्या तरी गोष्टीमध्ये नादी लागू नकाच. आणि मला जर काय तुमच्याविषयी काही वंगाळ कळालं ना, तर मी तुम्हाला अजून सांगते, मागचा पुढचा विचार करणार नाही, सरळ माझ्या पोरीला इकडे घेऊन येईन. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. रश्मीचा फोन आला होता, रडत होती, मला लई काय बाय म्हणत होती ती. तुम्ही तिच्यासोबत भांडणं करून बाहेर आलं जणू. अहो पोरगी माझी रडते अक्षरशः, भांडणं करे म्हणून बायकोला जरा थोडं समजून घ्या ना तुम्ही. कशा पाय भांडलं? मी तिला विचारलं तर तिने फोन ठेवला, पण रडत होती माझी पोरगी. अहो बरं झालं मामी, तुम्ही बरं झालं फोन केलं. हे बघा मामी, मी काय म्हणलं माहिती आहे का, रश्मी तिथं होती, मग रश्मीला काय म्हणलं मला जेवायला वाट, तर रश्मी म्हणली की हाताने घे जेवायला म्हणली, नाही तर रियाला बोलवले, काय बाय तीच भांडायला लागली मामी. मी उलट तिला म्हणलं की तू जेवली का, तर मलाच उलट काय म्हणायला लागली, माझी काळजी करू नका, तुम्ही फेक प्रेम करताय, तुमचं लपडं आहे रियासोबत. आता मामी तुमच्या सोबत आहे, तुमच्या काय समोर आहे सगळं, मी कशाला असं करू सांगा बरं. आणि ही मैत्रीण ती रिया म्हणणारी रश्मीची मैत्रीण आहे का नाही, तिच्यासोबत मी कशाला लपड करू सांगा बरं. तुम्हीच सांगा जरा, तुमच्या पुरीला तुम्ही समजून सांगा मामी, माझं असं काय सुद्धा नाहीये. काय माहितीये का, तुम्ही विचार करा आता, रश्मी तुमच्या इथं पण आलो होतं, ते 2-4 दिवस राहिलो होतो, रियाला बोलली का नाही काय मग त्या रश्मीला आता तुमच्या पुरीला तिची चूक कळाली म्हणून तर रश्मीच्या काय त्या रियाच्या घरी जाऊन तिची माफी मागितली का नाही तुम्ही सांगा बरं. मग मला सांगा, माझं काय चुकलं का ह्यात मध्ये? हे बघा, तुम्ही उलट रश्मीला नीट समजून सांगा, आपला सोन्यासारखा नवरा सोन्यासारखा संसार आहे म्हणावं, ती व्यवस्थित राहा म्हणावं. तिला मी काय सुद्धा बोललो नाही मामी, मी शपथ घेऊन सांगतो, मी काहीच बोललो नाही तिला. तीच मला भांडाय उठली उलट. मग राग जास्त भांडणं नको व्हायला म्हणून मी मित्रासोबत आलो इकडं. अहो नाही बरोबर आहे जावाय बापू, मला माहिती आहे तुम्ही आता कसं आहे, तुम्ही नाही असं चुकीचं पाऊल उचलणार माहिती आहे मला, पण तुम्ही समजून घ्या ना जरा. अहो तुमची आई बहीण सगळी तिला किती अक्षरचे टॉर्चर करतात, किती काय बोलतात ते. मग नवऱ्याने जर असं बोललं तर त्या बिचारीने काय करायचं सांगा बरं, रडतच बसणार आहे का नाही? तुम्ही तर सध्या कमी, आता मी म्हणते ना माझ्या पुरीकडून पण चुकत असेल, ती संशय घेतील, ती म्हणते त्या रियासोबत तुमचं असं आहे तसं आहे, मग असू द्या ना, आता ती बोलते असं तर तुम्ही समजून घ्या जरा. तुम्ही उगा शब्द वाढवू नका, एवढंच म्हणायचंय मला. जावा घरी, मित्रासोबत चित्र कोण कोणाचे असते ते मागली. तुम्ही गाडी मागितली तुझ्या मित्राला, दिली का गाडी? नाही ना दिली. नाही मान्य करताय की तुम्ही भांडणं नको म्हणून तुम्ही बाहेर आलात चाल, पण उगाच आहे ना डोक्यात राग घेऊन उगाच काही करू नका. जावा घरी जावा, रश्मी रडत होती, आणि घरी जाऊन फोन करा मला चांगलं व्यवस्थित ते म्हणून हसून खिळून असं फोन करा, रडत होती व रश्मी माझी पोरगी. नाही मामी बरोबर आहे, पण मला असं वाटत होतं की रश्मीने तुम्हाला फोन करून रडायचं, एवढं रडायसारखं काहीच नाही. अहो तीच मला भांडली वरून तुम्हाला रडून सनी सांगते म्हणलं कसं हो मामी. ठीक आहे मी घरी जातो, मला लागेल 2-3 तास लागेल अजून, जातोय मी घरी संध्याकाळपर्यंत. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, आमचा संसार व्यवस्थितच आहे. आता भांडायला लागत असतं मामी. आणि असं तुमच्या डोक्यात येते तसं काय मी करणार नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ठेवू का मग? मित्र आलाय, ते मित्राचं काम आहे जरा कामात आहे, मी ठेवतो मग मामी. बरं ठीक आहे चालेल, घरी गेला फोन करा. हा चालेल, ठेवा. जावाय बापू तर बिचारा नाही की, जावाय बापूच्या बोलण्यात असं वाटतं की जावाय बापू असं वागणार नाही. ही रश्मी आपली कार्टेज नाही नीटनेटकी. काय ते रियावर संशय घेते. जावाय बापू एवढं बिचार चांगलं माया करतात, हे करतात, आणि रश्मी उगा संशय घेते. झाली एक पोरगी, आता चांगला संसार करायचं. आता रश्मीला समजून सांगावं लागलं, पण रश्मी काय म्हणत होती, फोटो काढल्या तर शालिनीने काढल्या तर. आता हे शालिनीवर काय विश्वास ठेवायची गरज आहे का? किती वेळा सांगितलं रश्मीला त्या शालिनीवर विश्वास ठेवू नको. काय माझ्या पोरीचा कधी नीटनेटका संसार होतोय काय माहित बाया. रिया साडीमध्ये खूप छान दिसते बाबा. म्हणजे तू काय साडी घातली, ड्रेस घातलं किंवा कुठली जर कपडे घातले ना, तर तू दिसायला छान आहे म्हणल्यानंतर काय टेन्शनच नाही. हो बरोबर आहे. दाजी खरं सांगा, तुमच्या मनात नक्कीच माझ्याविषयी काय नाही आहे ना? कारण रश्मीला माहीत आहे का की तुम्ही मला भेटायला आलात म्हणून सनी, आणि तुम्ही मला इकडं, आता आपण तिकडं कॉफी घेतली, पाणीपुरी खाल्ली, गार्डनमध्ये एवढं वेळ बसलोय. नक्की तुमच्या मनात माझ्याविषयी काय नाही आहे ना? कारण माझ्या तर तसं मनात काय नाही आहे म्हणून म्हणते बघा दाजी मी. आहे पण कसं सांगावं, हिला आहे तू आवडती मला. नाही रिया, आणि समजा मी जर तुला म्हणलो मस्करीत बरं का, मी जर म्हणलो की नाही रिया मला तू आवडती आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे, तर तुझं उत्तर काय असेल? माझं उत्तर काहीच नसेल दाजी, पण काय माहिती आहे का, मी तुमचं तोंड सुद्धा कधी बघणार नाही. कारण काय माहिती आहे का, रश्मी माझी मैत्रीण आहे आणि मला तिला फसवायचं नाही. मोकळ्या मनाने आहे ना, अक्षरशः हे बघा, मी माझ्या मनात तसं काय नाही आहे. उगं माझ्या मैत्रिणीचं तुम्ही मिस्टर आहे म्हणून मी भेटायला येते, तुमचा मान राखते. पण तुमच्या मनात जर तसं काय असेल किंवा माझ्या मैत्रिणीला फसवायचा हेतू असेल तर मी सांगते ना, तोंड सुद्धा बघणार नाही आहे. मग
आईच्या गावात बोंबडलं का गेला का वेळ वाया हिच्या आईला ह्या रियाला कसं पाठवावं आता नाही नाही रिया काय बोलती तू हा माझ्या सुद्धा मनात काय नाही अगं तुझ्याच मनात आलं म्हणून तू बोलली बघ रिया मी बोललो का आतापर्यंत तुला की रिया तू मला आवडते म्हणून हा तुझ्यासोबत बोलल्यावर मला बरं वाटतं किंवा तुला अजून बरं वाटावं मला माहित आहे ना तुझ्यासोबत किती म्हणजे किती देवाने तुझ्यासोबत दुःख दिलंय तुझ्या पदरात हे सगळं माहित आहे ना आणि शिवाय तुझा नवरा आदित्य ती तुझ्यावर लय प्रेम करतोय पण तू त्याचं दुसरंच लग्न लावून देते म्हणल्यावर मला काळजी वाटली रिया उद्या जर समजा तुझी सवत आली तुझं कसं होणार ग आदित्य तुझा नवरा तिच्यासोबत जर प्रेम करायला लागला तुझ्यावर प्रेमच नाही केलं त्याने तर तुझं तर आयुष्य बरबाद होणार ना ग त्याची काळजी लागली मला बाकी काय नाही माझ्या मनात दुसरं काहीच नाही ठीक आहे दाजी मग तुमच्या मनात काय नाही आणि माझ्या मनात काय नाही तर आपण आहे ना बिंदासपणे भेटू शकतो तसं काहीच प्रॉब्लेम नाही पण दाजी खरं सांगायचं म्हणजे मला तुमच्याकडून एक मदत पाहिजेच होती बघा हे बघ रिया मी तुला काय सांगितलं मला दाजी म्हणायचं नाही मला सुरेश म्हण तुझ्या दाजीपेक्षा मी आहे ना आपण दोघं मित्र आणि मैत्रीण आपलं दोघं आहे ना घट्ट आपली मैत्री मग कशाला उगाच तुम्हाला दाजी दाजी म्हणती सुरेश म्हण बिंदास बरं ठीक आहे नाही म्हणत दाजी बरं सुरेश मला फक्त हे बघ म्हणजे माझा नवरा खूप प्रेम करतोय आणि मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की दुसरं लग्न करायचं पण माझा नवरा तयारच नाही आणि सुरेश हे बघ आपल्या दोघाला जर असं एकत्र बघितलं मी तुझ्यासोबत कॉलवर सतत बोलणार असं तुझ्यासोबत फिरणार हे जर माझ्या नवऱ्याने बघितलं तर ते रागामध्ये नक्कीच दुसरं लग्न करल आणि माझा असं हेतोय की माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न करावं जेणेकरून त्यांच्या घराला वारस भेटेल कारण मी तर आता आई होऊ शकत नाही आहे ना माझं आयुष्य तर काय असं पण तसं पण बरबादच झालं आहे तर मला तुझी हेच मदत पाहिजे की म्हणजे हे बघ तुझ्या मनात काय नसणार माझ्या मनात काय नसणार आणि हा प्लॅन करायचा आहे मला आणि मला असं वाटतं की हे प्लॅन करताना रश्मी पण सामील व्हावी रश्मीला पण सगळं सांगावं आपलं की जेणेकरून कसं आहे की तिचा गैरसमज नाही व्हायला पाहिजे समजा मी तुला कधी कॉल केला तुझ्यासोबत गप्पा हाणत बसली तुला भेटायला आली तर तिला असं नको वाटायला की ह्या दोघांचं काहीतरी चक्कर चाललंय म्हणून मी असं म्हणते की तू रश्मीच्या पण कानावर घाल असं आणि आदित्याला हे मुद्दाम दाखवायचं की मी तुला भेटायला येते मी तुझ्यासोबत फोनवर बोलते त्याला असं वाटावं की रियाचं ह्याचंच काहीतरी चाललंय म्हणून ती माझा नवरा दुसरं लग्न करायला तयार होईल कारण मला सगळं ही माझ्या सासूसाठी सासऱ्यासाठी माझ्या नंदासाठी मी वारस देऊ शकत नाही ना आमच्या घरी एवढी प्रॉपर्टी पण वारस देऊ शकत नाही काय करणार ना त्यामुळं माझ्या नवऱ्याचं माझ्या काळजावर दगड ठेवून सनी दुसरं लग्न करायला भाग पाडावं लागल हा हो एका पायावर तयार आहे मी रिया माझ्या मनातलं बोलली अगदी हा पण रिया खरंच तुझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं आणि तुला खरंच सोडून दिलं तर तू कुठं राहणार आहे मग मला असं वाटतं रिया की हे बघ आपली घट्ट मैत्री आहे तर तू टेन्शन घेऊ नको बिंदास आपलं कॉलवर बोलत जाऊ भेटत जाऊ टेन्शन घेऊ नको उद्या तुझ्या नवऱ्याने जर तुला सोडलं तर मी आहे ना तुझ्यासाठी सांभाळायला म्हणजे तू गैरसमज करून घेऊ नको असं वाटतंय मला नाही रे सुरेश मला कुणाच्या ह्याच्यावर नाही जगायचं तसं मी काय असे अडाणी नाही आहे मी माझी नोकरी करून सनी मी माझं पोट भरू शकते आणि माझे आईवडील आहेत ना माझे आईवडील आहेत तोपर्यंत मी तिथं राहील पण आदित्य मला कधीच अंतर देणार नाही माहिती उद्या माझ्या नवऱ्याने दुसरं जरी लग्न केलं तरी ती माझ्या तेवढंच प्रेम करणार आहेत आणि आदित्याला बळजबरीने लग्न करावं लागणार आहे जबरदस्तीने हे मला माहिती आहे आता मी जर तुझ्यासोबत सतत दिसली फोनवर तुझ्यासोबत बोलत दिसली तर माझा नवरा माझ्यावर संशय घेणार आणि राग ते लग्न करतील हे माहिती आहे मला त्याच्यामुळे मला हेच करायचं आहे मला सुद्धा असं वाटतं की माझ्या नवऱ्याने दुसरं नाही लग्न करावं माझ्यावरच प्रेम करावं असं वाटतं रे सुरेश मला पण काय करणार मी नाही त्यांना बाळ देऊ शकत म्हणून सनी हे सगळं करावं लागतंय मला पण प्लीज सुरेश तू आहे ना रश्मीला पण हे सगळं सांग की रिया फोनवर बोलती मला भेटायला बोलवते वगैरे हे सगळं रश्मीला सगळं सांग कसला प्लॅन आहे आपला म्हणून प्लीज तिच्यापासून काही लपवू नको नाही रिया हे बघ तू टेन्शन घेऊ नको रश्मीला सांगतो सगळं फक्त तू रश्मीला काही फोन विन करू नकोस काय तू सांगायला जाशील आणि तिला वेगळंच वाटेल बघितलं नाही का ती तुम्हाला रंग लावला होता त्यावेळेस तिने कसं केलं तिला कसं आहे मी माझ्या पद्धतीने पटवून देतो ना माझ्या पद्धतीने मी तिला सांगतो तू काय सांगू नको हां काय सांगू नको आणि हे बघ रिया मी तुला सांगतोय माझा शब्द आहे मी तुला वचन देतो तुला आदित्याने जर समजा प्रेम कमी केलं नाही सांभाळलं तर मी आहे ना तुला खंबीर सांभाळेल मी तुला कडपर्यंत साथ देणार तू आता म्हणली ना की माझी मदत पाहिजे तर हा सुरेश तुझ्यासाठी कधी अर्ध्या रात्री मला फोन कर कधी तुझ्यासाठी उभा आहे टेन्शन घेऊ नको तू अजिबात ठीक आहे मी नाही करणार रश्मीला फोन पण हे बघ सुरेश हे रश्मीला आपण भेटतोय आपण फोनवर बोलतोय हे सगळं रश्मीला कळायला पाहिजे बघ कारण माझ्यामुळे तुमचा संसार उद्ध्वस्त व्हायला नको गैरसमज म्हणून कारण
उगाच बिचारी आधी सगळं जे काय होतं ते मी चुकले. आता जी शिक्षा भुगते असं वाटतंय मला कधी कधी. ठीक आहे आपण सुरेश जाऊया आता. मगाशीच आदित्यचा फोन आला होता की मी येतोय घरी म्हणून. मला आदित्य न्यायला येणार आहे आणि मी सासरी जाणार आहे. मी सांगितलं आदित्यला की मी अजून 8-10 दिवस नाही येणार, पण बघू पुढच्या पुढं. ठीक आहे निघूया आपण, चल. ठीक आहे रिया, चल निघूया. मी सोडतो तुला घरापर्यंत. आणि रिया, मी तुझ्यासाठी छोटंसं गिफ्ट आणले, तेवढं एक्सेप्ट कर ना. जे काय असेल ते आनंदाने आणले मी, तर तेवढं घेशील? अरे सुरेश, कशाला गिफ्ट वगैरे आणलंय तू? मला काय असं काय, मी म्हणत नाही तुला की गिफ्ट आण म्हणून. माझ्यासाठी तू एवढं भेटायला आला, माझी एवढं मदत करायला तयार झाला, हेच माझ्यासाठी खूप आहे. अरे असं गिफ्ट वगैरे नको आणत जाऊ. पण ठीक आहे, आता तू एवढं प्रेमाने आणलंय तर मी घेईल, पण इथनं पुढं नको आणू. आणि काय आणले त्या गिफ्टमध्ये? अगं बरं ठीक आहे रिया, तू म्हणशील तसं. पण आता एवढं वेळेस आणलंय ना, काय नाही, तुझ्यासाठी ड्रेस आणलाय. आवडला तर बघ, नाही तर मग बघ तुझ्या ह्याने. वाटलंच मग वापस देतो मी, नसेल आवडलं तर. नाही ठीक आहे, एवढं आणलंय तू तर घेते मी. चल मग आपण निघूया. हो. आणि रिया, रश्मीला फोन करून तू काहीच बोलू नकोस. कारण तू फोन करून सांगितलं का नाही मी आणि सुरेश भेटलो होतो वगैरे, तर तिचा खरंच गैरसमज होईल आणि ती असं समजेल की आपल्या दोघांचं लपडं चालू आहे किंवा आपल्या दोघांचा अफेअर, असं म्हणजे ती समजेल. मला थोडासा वेळ दे, मी तिला हळूहळू समजून सांगतो. तू काहीच फोन करू नको आणि काहीच बोलू नको. ठीक आहे. ठीक आहे, चला मग जाऊया. आईला ही शालिनीचा भाऊ इकडं काय करत होता आणि त्या रियासोबत? हे रश्मीला माहिती आहे का नाही? मला वाटतं फोन करून सांगायला पाहिजे. तुला का ह्या दोघांचं काय चाललं तर नाही ना? शालिनी लई म्हणते ना, लपडीबाज. हिचा भाऊ लई साजूक आहे काय? ह्या बाईसोबत काय करत होता लग्न झालेल्या? शालिनीच्या कानावर घालतोच मी. लई स्वतःला शहाणी समजते. भाऊ लई, तुझा भाऊ काय गुण उधळतोय माहिती आहे का म्हणतो तुला. गार्डन मध्ये बसला होता म्हणतो ते रियासोबत. नाही नको. शालिनीला सांगितलं तर शालिनी अर्थाचा अनर्थ करत. ती बाईली वाईट आहे. मला वाटतं रश्मी बिचारी चांगली. तिला फोन करून सनी विचारतो बरं की सुरेश कुठे आहे काय, जरा फोन करून विचारतोच तिला, म्हणजे ती सांगेल.